बदमाश इथे आहेत म्हणूनही नाशिक चर्चेत आहे। उगाचच उडता तीर आपल्या अंगावर घेत मीच बडी भाभी मीच छोटी भाभी असे म्हणणारे लोकही या नाशिकमध्ये आहेत। या देशामध्ये आम्ही स्वतंत्र आणि अत्यंत आश्वस्तपणे मोकळा श्वास घेऊ शकतो ते ज्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे। त्या सर्व सैनिकांना, शहीदांना आणि त्यांच्या वीरपत्नींना अभिवादन करत कालचा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्या कारसेवकांमुळे आपण अनुभवू शकलो त्या वंदनीय बाळासाहेबांच्या सगळ्या सच्चा कारसेवकांना आणि शिवसैनिकांना अभिवादन करत आज वंदनीय बाळासाहेब ज्यांनी शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, घडवला, त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवशी होणाऱ्या या महाअधिवेशनाचा मी भाग होत आहे। हा माझ्यासाठीचा दुग्ध शर्करा योग आहे। या अधिवेशनाचे माझ्यासाठी याही दृष्टीने महत्त्व आहे की हे अधिवेशन नाशिकमध्ये होतंय। नाशिक अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे। नाशिक MD ड्रगचे साठे सापडतात म्हणून प्रसिद्ध आहे। नाशिकमध्ये ललित पाटील सारख्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे काही नेते और फिर भी मेरी ही दाढ़ी कैसे सफेद है असे सांगणारे काही बदमाश इथे आहेत म्हणूनही नाशिक चर्चेत आहे। उगाचच उडता तीर आपल्या अंगावर घेत मीच बडी भाभी मीच छोटी भाभी असे म्हणणारे लोकही या नाशिकमध्ये आहेत। पण त्याही पेक्षा महत्त्वाचं नाशिकमधल्या काही ऐतिहासिक संदर्भ, भगूर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थळ, अत्यंत सगळ्यांच्यासाठी श्रद्धास्थान असणारं काळाराम मंदिर आणि काळाराम मंदिराच्या बाहेर आम्ही सुद्धा तुमच्यासारखी दोन हाताची दोन पायांची माणसं आहोत। तुमच्यासारखाच दोन हातांच्या दोन पायांच्या माणसांना असणारा अधिकार आम्हालाही मिळाला पाहिजे। ही समतेची चळवळ चालवणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रहाची साक्ष देणारा शिलालेख, ज्या शिलालेखाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी काल अभिवादन केलं, अशा नाशिक शहरामध्ये विशेषतः नाशिकचं अधिवेशन झाल्यानंतर शिवसेनेचं सत्ता आली होती। पुन्हा नाशिकमध्ये अधिवेशन होतंय। ही पुन्हा शिवसेनेची सत्ता येण्याची नांदी असेल। सर, प्रभू श्रीराम हा आमच्या पण आम्हाला आनंद आहे सर। बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे, कारण प्रभू श्रीराम एकवचनी, एकबाणी, एकपत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोभता। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।